सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। कोपरगाव शहरातील मौलाना मुनीर उर्दू प्रायमरी व उर्दू हायस्कूल मध्ये बाल आनंद मेळावा या ठिकाणी काल शनिवारी दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मौलाना आसिफ कासमी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शेख रियाज, डॉक्टर नसीर कुरेशी, डॉक्टर जाकीर आदी मान्यवर उपस्थित होते। या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक ग्रामस्थांनी आनंद घेतला आहे। आनंद मेळाव्यात विद्यार्थी अतिशय उत्साहाने खूप छान चविष्ट चवटदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते। स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी व नागरिकांनी लुटला आहे। शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील मारुती वस्ती येथे शेवगाव गेवराई रस्त्यालगत राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबातील एक जण शेतात तर घरातील महिला कीर्तनाला गेलेली असताना चोरट्यांनी भरदिवसा घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे। सदरील घटना शनिवारी दुपारी 12:15च्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी शेवगाव पोलिसांना संध्याकाळी उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते। गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेल्या ठिकाणी संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई करत 2,40,000 रुपये किमतीचे 1200 किलो गोमांस जप्त केले आहे। शुक्रवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास मदिना नगर येथे ही कारवाई करत एका विरुद्ध संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तन्वीर इक्बाल शेख असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। गुलेवाडी शिवारात चोरीच्या घटना घडल्या। चोरट्यांनी किराणा दुकाने, मेडिकल आणि क्लिनिक फोडले, दुचाकी वाहन चोरून नेले। शहर परिसरात चोऱ्या करताना चोरट्यांनी घराचे दरवाजे बाहेरून कड्या लावून घेतल्या होत्या। चोरी करणारे चोरटे काही ठिकाणच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहे। चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी टोळी असल्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे। मराठा आरक्षण संदर्भात राज्य शासनाने काढलेला मसुदा रद्द करावा, कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याची स्थगिती द्यावी, न्यायमूर्ती शिंदे समिती व राज्य मागासवर्ग आयोग रद्द करावा या मागण्यासाठी शनिवारी सकाळी ओबीसी व भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने पाथर्डी तहसील कार्यालयात मोर्चा काढण्यात आला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। नेवासा येथील मी नेवासकर या सामाजिक संघटनेच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी नगरपंचायत चौकात दशक्रिया विधी घालून नगरपंचायतचा निषेध करण्यात आला होता। ताशा वाजवून या दशक्रिया विधी घालण्यात आला। या अनोख्या आंदोलनाची दिवसभर चर्चा सुरू होती। 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर युवकाने 2 वेळा शारीरिक अत्याचार केले, त्यातून मुलीला गर्भधारणा झाली। गुरुवारी रुग्णालयात तिची प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला। या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबाबावरून अत्याचार करणाऱ्या विरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला। सुभाष दिलीप मेंगाळ असे गुन्हा दाखल झालेले युवकाचे नाव आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक आहोत याबाबत भाजपचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मधुकर पिचड यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी प्राथमिक चर्चा झालेली आहे। तांत्रिक अडचण आहे, मात्र भाजपच्या वाट्याला शिर्डीची जागा गेल्यास आपण शिर्डीतून निवडणूक लढविण्याबाबत भाजप नेतृत्वाशी चर्चा करणार आहोत अशी माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे। अल्पवयीन मुला-मुलींना लॉजमधील रूम भाडेतत्त्वावर देणाऱ्या हॉटेल मालका शनिवारी दुपारी राहुरी तालुक्यातील गुहा परिसरातील मैत्री पार्क हॉटेल येथे पोलिसांनी पथकाने छापा टाकून अटक केली आहे। रवींद्र योसेफ जाधव असे गजाआड केलेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे। देवळाली प्रवरा येथील एका शाळेतून 20 जानेवारी शुभम राजेंद्र सत्रे यांनी एका अल्पवयीन मुलीस फूस लावून तसेच तिच्या आई वडिलांना जीवे मारून टाकण्याची धमकी देऊन तिचे अपहरण केले होते। याबाबत राहुरी पोलिसांनी शुभम राजेंद्र सत्रे यांच्या विरोधात अपहरण अत्याचार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
देवळाली प्रवरा शहरातील देवळाली बंगला परिसरात डावखर वस्ती नजीक धनराज कदम यांच्या शेतातील बिबट्याला पिंजऱ्यात अडकविण्यास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे। बिबट्या सातत्याने दर्शन देत असल्याने नागरिकांत घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं। बिबट्याला पकडण्यासाठी शुक्रवारी दुपारी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात शनिवारी पहाटे बिबट्या अडकला। ही घटना लक्षात येत परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये ते समयत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।